नाही, तेच म्हणतोय, सरकारचा दबाव एवढा अधिकाऱ्यांच्यावर आहे. अतिवृष्टी झाली तर पंचनामे करा म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. एखादा दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडली तर तिथं पोलिसांना यायला वेळ लागतो. परंतु इथं मात्र अगदी सगळं बळ घेऊन पहाटे पहाटे पोलीस येतात. मग ही लोकशाही राहिली का? म्हणजे दंडुकशाही करायची, हुकुमशाही करायची, हे चालणार नाही. आणि आम्ही त्याला प्रखरपणे विरोध, या 12 जिल्ह्यातले शेतकरी प्रखरपणे याला विरोध करतील आणि तो विरोध पुढच्या काळामध्ये तीव्र होताना दिसेल सरकारला. महामार्गाला प्रामुख्याने तिथं आपल्या मर्जीतले अधिकारी आणून नाही, अधिकारी मर्जीतला असला तरी शेतकरी शेवटी मर्जीतला नाही ना. शेतकऱ्याची मर्जी पाहिजे ना. अधिकारी माप तुम्ही SP अंचीला, कलेक्टर अंचीला, प्रांत अंचीला, तलाठी अंचीला, परंतु शेवटी ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्याची मर्जी असली पाहिजे ना. ती मर्जी नसेल तर तुम्ही कशासाठी घेता? त्यामुळे विरोध हा 100% होणार, कारण की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे आणि म्हणून हा गरज नसलेला महामार्ग आहे, म्हणून त्याला विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही आहे. सरकारला आमची सातत्यानं विनंती आहे की गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग करू नये. त्याच्याऐवजी हे पैसे चांगल्या कामासाठी खर्च करायला हरकत नाही असं मला वाटतंय. काल सेक्शन 3ची नोटीस काढली अशी आमची माहिती आहे. अजून नोटीस आम्हाला हातात मिळाली नाही किंवा ती बाहेर अजून पडलेली नाही. कारण की परत 8-10 दिवसात सेक्शन 15ची देखील नोटीस ताबडतोब निघणार आहे अशी माहिती आमची आहे. आणि त्यामुळे अजून देखील सरकारला फेरविचार करण्याची संधी आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 2 पावलं यामध्ये मागं आलो त्यामुळं कुठंतरी थांबावं लागलं असं न मानता, लाखो शेती उद्ध्वस्त होणार आहे, हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, ते सावरण्याची संधी सरकारला आता 2 पावलं मागे येणार. आणि मी काल म्हणलं तसं हे 1 लाख कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 गड किल्ल्यांना 500-500 कोटी द्या. राज्यातल्या 22,000 गावांना 1-1 कोटी अंतर्गत रस्त्यासाठी द्या. गोडं तेल महागलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, ती महागाई कमी करण्यासाठी 10-15 हजार कोटी रुपये खर्च करा. त्याचबरोबर पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, ते भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं स्वतःचे 10-15 हजार कोटी घालावेत. ST, लोकल बस यामधून सामान्य माणसं प्रवास करतात, त्यांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येईल का? अशी व्यवस्था या पैशातून करता येईल का? आणि जे बेरोजगार तरुण युवक युवती आहेत त्यांना नोकरी लागेपर्यंत 5,000चा स्टायपंड दिला तर त्याच्यावर 15-20 हजार कोटी खर्च होतील. हे पैसे अशा पद्धतीनं खर्च करा की त्या राज्यातल्या जनतेला त्याचा उपयोग होईल. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा शासनाने मागे घेतला म्हणजे आमचा पराभव झाला असं न मानता, किंबहुना लोकशाहीमध्ये लोकांचा आदर राखला यासाठी तुमची इतिहासात नोंद होईल.